नमस्कार, शर्वरीज किचन मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग व झटपट होणारे उपवासाचे वरीचे डोसे। त्यासाठी मी इथे 1 कप वरी घेतलेली आहे। तसंच पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत। त्यातच मी पाव कप शेंगदाणे घालत आहे। आता हे सर्व जिन्नस मी एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आपण शेंगदाण्याच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूटही पीठ तयार करताना घातला तर चालेल। आता त्यामध्ये मी पाणी घालून अर्धा तासासाठी हे झाकून एका बाजूला ठेवत आहे। अर्धा तासानंतर आपण हे सर्व ह्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊया व हे एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया। त्यामध्येच मी तिखटपणासाठी 3 मिरच्या घालत आहे। तुम्ही आवडीप्रमाणे मिरच्या जास्तही घालू शकता। हे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। तर हे मी एका बाउलमध्ये घेते। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही घेतलेलं आहे। आता इथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याच्या सालं काढून घेऊया। सालं काढून झाल्यानंतर बारीक किसणीने आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे। किसलेला बटाटा आपण ह्या डोशाच्या बॅटरमध्ये टाकायचा आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया। 1 मिनिटभर त्याला छान आपण फेटून घेऊया पळीनेच। एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी चमचाभर तूप घालत आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। आता या तापलेल्या तव्यामध्ये मी पळीच्या सहाय्याने आपल्या डोशाचे बॅटर ओतत आहे। पळीनेच आपल्याला याला गोलाकार द्यायचा आहे। सगळीकडे एकसारखं पसरवायचं आहे बॅटर आणि जमेल तेवढा आपण त्याला गोल असा आकार द्यायचा आहे। 2-3 मिनिटांनंतर डोशाची दुसरी बाजूही आपण परतून घेऊया। दोन्ही बाजूने डोसा छान खमंग भाजला पाहिजे। आता छान ब्राऊन रंगावर भाजल्यानंतर मी तो काढून घेतला। आता दुसरा डोसा करताना मी पुन्हा चमचाभर तूप घातलेला आहे। त्यामध्ये पुन्हा मी पळीने बॅटर घालून ते गोल आकार देत आहे। अशा प्रकारे हाही डोसा मी काढून घेतलेला आहे। असे सर्व डोसे मी प्रत्येक वेळी तूप लावून दोन्ही बाजूने ब्राऊन रंगापर्यंत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। आता इथे चटणीसाठी मी ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात घालून प्रथम मी ते बारीक करून घेते। सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, नाहीतर ते बारीक होत नाही। थोडंसं जाडसर बारीक केल्यानंतर पाणी घालून पुन्हा एकदा त्याची बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे। आता इथे आपला उपवासाचा खमंग कुरकुरीत डोसा आपण चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकतो। या श्रावणात उपवासाला तुम्ही हा नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।